नमस्कार मंडळी, आज आपण होळी विशेष पुरणपोळीची रेसिपी करणार आहोत। तर त्यासाठी मी 2 वाट्या भिजलेली डाळ, 2 वाटी बारीक चिरलेला गूळ, वेलची पावडर आणि जायफळ घेतलेला आहे। आता आपण डाळ शिजवून घेऊयात। त्यासाठी मी पातेल्यामध्ये भिजवलेली डाळ टाकली आहे। आता लागेल तेवढं पाणी टाकून आपल्याला छानपैकी डाळ शिजवून घ्यायची आहे। या प्रोसेसला कमीत कमी 45 मिनिटे लागतात। आता तुम्ही बघू शकता डाळीला वरती पांढरा लेयर आलेला आहे, तो आपल्याला काढून टाकायचा आहे। तर अशा प्रकारे आता डाळ छानपैकी शिजली आहे। तर ही डाळ आता आपण एका चाळणीमध्ये काढून घेऊयात। त्यामुळे डाळीतलं पूर्ण पाणी निथळून जाईल व ते निथळलेल्या पाण्याची आपण नंतर आमटी बनवू शकतो। तर अशा प्रकारे मी डाळ छानपैकी निथळून घेतलेली आहे। तर हे जे पाणी आहे ह्याचीच आपण नंतर आमटी करणार आहोत। तर आता डाळ ही कढईमध्ये टाकून थोडीशी परतून घ्यायची आहे गुळामध्ये। तर गूळ वितळल्यानंतर जे गुळाचं पाणी होणार आहे त्यामध्ये आपली डाळ अजून छान प्रकारे शिजून निघणार आहे। तर ह्या प्रोसेसला 15 मिनिटे लागतात। 15 मिनिटांनी आपली डाळ ही छानपैकी शिजून झालेली आहे। तर आता आपण यामध्ये वेलची पावडर आणि जायफळ टाकायचं आहे। जायफळ हे मी किसून टाकते, त्यामुळे जायफळचा एक छान फ्लेवर आपल्या पुरणाला येतो। तर हे छानपैकी मिक्स करून झाल्यानंतर आपण पुरण वाटून घेणार आहोत। तर पुरण मी हे मिक्सरच्या भांड्यामध्येच बारीक करते। तर पुरण हे छानपैकी बारीक झालेलं आहे, आता बघू शकता आपण मिक्सरमध्ये। तर आता आपण कणिक मळायला घेऊयात। तर कणिक मळण्यासाठी मी 2 वाट्या गव्हाचं पीठ, 1 वाटी मैदा आणि थोडंसं मीठ घेतलेलं आहे। तर ह्यामध्ये आता आपण पाणी टाकून कणिक छानपैकी मळून घेणार आहोत। जेवढी कणिक आपण मऊ मळू त्याप्रमाणे आपल्या पोळ्या ह्या मऊ आणि लुसलुशीत होणार आहेत। त्यामुळे कणिक ही छान प्रकारे मऊ मळून घेतली पाहिजे। कणिक मळून ही अर्धा तास तरी किमान रेस्टला आपण ठेवायला हवी। त्यामुळे पीठ हे छान अजून मऊ होऊन आपली पोळी ही छान होते। त्यामुळे आता मी हे कणिक अर्धा तास ठेवणार आहे असंच। आता आपण सुकं पीठही बाजूला ठेवून घेतलेलं आहे। अर्ध्या तासानंतर आता आपण पोळी लाटायला सुरुवात करूयात। तर मी एक छोटासा पिठाचा गोळा घेतला आहे, जास्त मोठा गोळा हा आपल्याला घ्यायचा नाही आहे। तर छोटा गोळा घेतला आहे। आता त्याची मी खोलगट वाटी तयार करत आहे। तर खोलगट वाटी तयार करून त्यामध्ये आपल्याला पीठ भरून घ्यायचं आहे। तर जेवढं आपल्याला शक्य होईल तेवढं जास्ती प्रमाणात पुरण आपल्याला त्या वाटीमध्ये भरायचं आहे। अशा प्रकारे आपण वाटी तयार करू। तर वाटी माझी तयार करून झालेली आहे, त्यामध्ये आता मी पुरण भरत आहे। तर पुरण हे आपल्याला भरपूर भरायचं आहे पोळीमध्ये। नंतर मी एक ट्रिक सांगणार आहे, त्यामुळे आपलं पुरण अजिबात बाहेर येणार नाही आहे। त्यामुळे पुरण भरताना अजिबात कंजूसी करायची नाही आहे। तर पुरण हे आता छानपैकी भरून झालेलं आहे। वरती जे एक्स्ट्रा पीठ असेल ते आपण काढून टाकायचं आहे। तर मी हे असं गोल करून काढून टाकलं आहे। त्याला आता थोडंसं सुक्या पिठाचा हात लावून ते पॅक करून घ्यायचं आहे। तर ह्या अशा प्रकारे प्रेस केल्यावर आता आपण ह्या गोळा सुक्या पिठामध्ये बुडवून घेणार आहोत। सुक्या पिठामध्ये बुडवून घेतल्यानंतर ही माझी ट्रिक आहे की मी पोळी आधी थोडीशी अशी हाताने प्रेस करते, जशी आपण भाकरी करतो तशी। त्यामुळे आपली पोळी अजिबात फुटत नाही आणि पुरण हे सगळीकडे पसरल्या जातं। तर अशा प्रकारे थोडंसं प्रेस करून झाल्यानंतर हलक्या हाताने प्रेस करायचं आहे आपण हे। थोडंसं प्रेस करून झाल्यानंतर आता लाटण्याने आपण हळू पोळी लाटून घ्यायची आहे। आता आपली पोळी कितीही काही झालं तरी अजिबात फुटणार नाही आहे, कारण आपण ती व्यवस्थित प्रेस करून घेतली होती। तर अशा प्रकारे हलक्या हाताने पोळी लाटून घ्यायची आहे। एकदम पातळ पोळी लाटायची आहे, अजिबात जाड ठेवायची नाही आहे। तर अशा प्रकारे मी आता सर्व बाजूंनी पातळ पोळी लाटून घेतली आहे। तर आणि एका साईडला मी तवा गरम करायला ऑलरेडी ठेवला होता। तर आता गरम झालेल्या तव्यामध्ये आपण थोडंसं तेल टाकणार आहोत। तेल टाकून झाल्यावर पोळी टाकायची आहे। पोळीला छोटे छोटे बुडबुडे आल्यानंतर ती पोळी हाताने पलटायची आहे, जर तुम्हाला जमत असेल तर। बिकॉज जर का आपण पहिलाच पलेता लावला तर पोळी कुठेतरी तो पलेता लागून फाटण्याची शक्यता असते। तर अशा प्रकारे तेल टाकून आपण दोन्ही साईडनी खरपूस पोळी भाजून घ्यायची आहे। तर आता पोळी छानपैकी भाजून झालेली आहे। आपण आमटी करणार आहोत। आमटी करण्यासाठी मी पातेल्यात तेल गरम करण्यास ठेवले आहे। यामध्ये आता मोहरी टाकली आहे। मोहरी चांगली फुलल्यानंतर त्यामध्ये लसूण टाकायचा आहे, नंतर कढीपत्ता
आता कढीपत्ता टाकल्यानंतर वाटण टाकून हे छानपैकी परतून घ्यायचं आहे। वाटण छान परतून झाल्यानंतर ह्यामध्ये आता हळद, कांदा लसूण मसाला, कोल्हापुरी चटणी, लाल तिखट आणि गोडा मसाला हे एवढे मसाले मी टाकले आहेत। तुम्ही तुमच्या आवडीनुसार मसाले टाकू शकता। आता ह्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकून मसाले करपू नयेत म्हणून ते छानपैकी परतून घेतले आहेत। आता आपण जे डाळीचं पाणी काढलं होतं ते टाकायचं आहे। चवीपुरतं मीठ टाकायचं पाण्याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट झाल्यानंतर। आता आमटीला छानपैकी उकळी आल्यावर आपण ती साईडला काढून घेणार आहोत। तर अशा प्रकारे 10 ते 15 मिनटात आपली आमटी ही तयार होते, कटाची आमटी। तर अशा प्रकारे आमटीला छानपैकी उकळी आलेली आहे। आता ही आमटी आपण आता साईडला काढून ठेवूयात। यापुढे आपण बघणार आहोत उकडलेल्या बटाट्याची भाजी। तर त्यासाठी मी 4 बटाटे उकडून घेतलेले आहेत आणि आलं, मिरची आणि लसूणचा ठेचा करून ठेवलेला आहे। तर आता आपण कढईमध्ये तेल गरम करण्यास ठेवूयात। यामध्ये आता मोहरी आणि जिरं टाकायचं आहे। मोहरी आणि जिरं छानपैकी फुलल्यानंतर यामध्ये आपण कढीपत्ता टाकणार आहोत। कढीपत्ता टाकून झाल्यानंतर आपण यामध्ये जे मिरची, आलं, लसूण यांचं जे वाटण केलं होतं ते टाकणार आहोत। ते वाटण टाकून झाल्यानंतर ते छानपैकी परतून झाल्यावर आपण एक बारीक चिरलेला कांदा यामध्ये टाकणार आहोत। कांदा ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता, नाही टाकला तरी चालेल। तर आमच्याकडे कांदा आम्ही नेहमी टाकतो, त्यामुळे मी छोटासा कांदा बारीक चिरलेला टाकला आहे। हे छानपैकी परतून झाल्यानंतर आता यामध्ये आपण हळद टाकणार आहोत। हळद टाकल्यानंतर बारीक चिरलेला जो आपला उकडलेला बटाटा होता तो टाकायचा आहे। बारीक चिरलेला बटाटा टाकल्यानंतर थोडंसं मीठ टाकायचं आहे। मीठ टाकून 2 मिनटं आपण भाजी वाफवून घेणार आहोत। भाजी छानपैकी वाफवून झाल्यानंतर ह्यामध्ये वरतून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे। कोथिंबीर टाकून आपण भाजी बाजूला काढून घेऊ शकतो। अशा प्रकारे आपली बटाट्याची भाजी तयार आहे। नेक्स्ट भाजी आपण करणार आहोत मेथीची भाजी, कारण मेथीच्या भाजीशिवाय तर पुरणपोळीचा स्वयंपाकच अधुरा आहे असं आम्हाला वाटतं। तर त्यासाठी आता मी बारीक मेथी स्वच्छ करून धुवून घेतलेली आहे। तर धुवून घेतलेली आहे। 2 उभ्या चिरलेल्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि 10 ते 15 लसणीच्या ठेचलेल्या पाकळ्या घेतलेल्या आहेत। तर आता कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये आपण ठेचलेल्या लसणीच्या पाकळ्या टाकणार आहोत। त्या टाकल्यानंतर आपण त्यामध्ये आता मिरची टाकणार आहोत। लसूण आणि मिरची हे छानपैकी खरपूस भाजून झाल्यानंतर त्यामध्ये आपण स्वच्छ धुवून घेतलेली मेथी टाकणार आहोत। मेथी टाकून झाल्यावर 2-3 मिनटं परतून घ्यायची। परतून घेतल्यानंतर 1-2 मिनटं अजून झाकण ठेवायचं त्यावर, म्हणजे मेथी ही छान कोमजते। आणि हे का ठेवायचं ते मी तुम्हाला पुढे सांगेल। तर मेथी आता बघा छानपैकी कोमजली आहे झाकण ठेवल्यानंतर। तर आता ह्यामध्ये आपण मीठ टाकायचं। तर हे बघा, जर का आपण झाकण ठेवलं तर मेथी छानपैकी कोमजून थोडीशी त्याची क्वांटिटी कमी होते, त्यामुळे आपल्याला मीठ किती टाकायचं ह्याचा अंदाज येतो। ही माझी ट्रिक आहे। तर मीठ टाकल्यानंतर मेथी आपण छानपैकी शिजवून घ्यायचं। जे काही पाणी सुटेल ते पूर्ण आटेपर्यंत मेथी आपली शिजून जाते। तर अशा प्रकारे मी हा होळीचा स्वयंपाक केला होता। तुम्ही काय काय बनवलं होतं हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा। अँड लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा।